जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन समर्थक एकमेकांशी भिडले। उद्या मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा आहे आणि या दौऱ्याच्या नियोजनावरून सुरू झालेल्या मानापमान नाट्यावरून खडसे महाजन यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। उद्या जामनेरमध्ये सरकारच्या विकास कामांवर आधारित समाधान शिबिर आणि मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची जलसंपदा मंत्र्यांसह आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सोबत नियोजन बैठक आज झाली आणि या बैठकीला सुरुवात होताच शासकीय पत्रिकेत खडसे यांचं नाव खाली आल्यामुळे भाजपमधील खडसे समर्थकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गोंधळ करून जोरदार घोषणाबाजी केली आणि बैठक उधळून लावली। यावेळी खडसेंनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे अखेर बैठक बंद पडली। या घटनेमुळे खडसे आणि महाजन गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि यावर आपलं नाव प्रोटोकॉल प्रमाणे आहे आणि ते कुणीही जाणीवपूर्वक केलेलं नाही अशी भूमिका खडसेंनी मांडली आहे। नाही, शासकीय कार्यक्रम आहे। कलेक्टरने छापलेल्या पत्रिका आहेत, 200-250 पत्रिका कलेक्टरने छापलेल्या आहेत। म्हणजे किंवा नातं बोलतो वरती पाहिजे होतं, पण मी कलेक्टरशी काल परवाही बोललो होतो। म्हणजे सीएम साहेब येत आहेत, 8-10 मंत्री येत आहेत, तो प्रोटोकॉल आहे, असं वरती नाव घेता येत नाही। कार्यकर्त्यांना वाटलं की नातं बोलतो वरती पाहिजे होतं, पण तो प्रोटोकॉल असा आहे, शासकीय प्रोटोकॉल असा आहे की त्यामुळे ते नाव घेता येत नाही। त्याच्यावर जिल्हाध्यक्षपर्यंत पण काल जिल्हाध्यक्ष बोलले होते, आजही बोलले, मी पण बोललो होतो, पण त्यामुळे कसं करता येत नाही। जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सीएम साहेबांचा कार्यक्रम आहे, 8-10 मंत्री आहेत, त्यामुळे असं नाव वरती घेता येत नाही। त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत। काही जाणीवपूर्वक केलेलं नाही, त्याच्यामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे झाले।